नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि देवभक्तीसाठी खास मानला जाणारा महिना म्हटलं जातं। या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात, कारण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो। साधारणपणे दर 3 वर्षांनी अधिक मास येतो आणि या काळात जप, तप, दान, पूजा, उपवास आणि सेवा केल्यास त्याचे अनेक पटींनी पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले जाते। म्हणूनच अनेक धार्मिक परंपरा या महिन्यात विशेष श्रद्धेने पाळल्या जातात। त्यापैकीच एक महत्त्वाची आणि भावनिक परंपरा म्हणजे विवाहित मुलींनी आपल्या आईची ओटी भरणे। ही परंपरा केवळ धार्मिक नसून त्यामागे प्रेम, आदर, कृतज्ञता आणि संस्कार याची सुंदर भावना दडलेली आहे। आई ही प्रत्येकाच्या जीवनातील पहिली गुरु असते। लहानपणापासून ती मुलांना संस्कार देते, त्याग करते, संकटात आधार देते आणि आयुष्यभर निस्वार्थ प्रेम करते। त्यामुळे हिंदू संस्कृतीत आईला देवतेचे स्थान दिले गेलेत। अधिक मासात आईची ओटी भरून तिचा सन्मान केला जातो। असे मानले जाते की आईचा आशीर्वाद मिळवल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी टिकून राहते। काही ठिकाणी असेही सांगितले जाते की आई प्रसन्न असेल तर देवी लक्ष्मीही प्रसन्न राहते। त्यामुळे या महिन्यात आईची सेवा, तिचा आदर आणि तिच्या आनंदासाठी केलेले छोटेसे कार्यही खूप पुण्यदायी मानले जाते। आईची ओटी भरण्याची पद्धत वेगवेगळ्या भागात थोडी वेगळी असू शकते, पण त्यामागची भावना एकच असते। सर्वप्रथम आईला स्वच्छ निर्मळ जागी बसवा, तिच्या कपाळाला हळद कुंकू अक्षदा लावा आणि फुलांनी तिचं स्वागत करा। त्यानंतर ओटीमध्ये हळद कुंकू, अक्षता, नारळ, फळे, सुपारी, तांदूळ, साडी किंवा कपडे, गोडधोड पदार्थ आणि शक्य असेल तर थोडी दक्षिणा ठेवली जाते। काही जण आईला आवडणारी वस्तू भेट म्हणून देतात, त्यानंतर तिचे आशीर्वाद घेतले जातात। यावेळी आई मुलीचे नाते अधिक घट्ट होते आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते। अनेकांच्या मनात प्रश्न येतो की आई नसेल तर काय करावे? शास्त्रानुसार जर जन्मदाती आई हयात नसेल तर निराश होण्याची गरज नाही। अशा वेळी एखाद्या वयोवृद्ध स्त्रीला किंवा तुमच्या घरातील काकू, मावशी, आत्या किंवा गरजू महिलेला ओटी भरू शकतात। काही जण मंदिरात देवीसमोर ओटी अर्पण करतात, कारण प्रत्येक स्त्रीमध्ये आदिशक्तीचे रूप मानले जाते। या परंपरेमागे मुख्य हेतू म्हणजे स्त्रीशक्तीचा आदर आणि आशीर्वाद प्राप्त करणे हाच आहे। श्रद्धा आणि मनातील प्रेम हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते। त्यामुळे आई नसली तरी मनापासून केलेली सेवा आणि दान याचे पुण्य नक्की मिळते असे धार्मिक शास्त्रात सांगितले जाते। आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक नाती दूर जाताना दिसतात। लोकांकडे वेळ कमी झाला आणि भावनिक नात्यांमध्ये अंतर वाढताना दिसते। अशा वेळी अधिक मासातील ही परंपरा आपल्याला आपल्या संस्कृतीची आणि नात्यांची आठवण करून देते। आईने आपल्यासाठी केलेले त्यागाची जाणीव करून देते। फक्त सोशल मीडियावर आई महान आहे असे म्हणण्यापेक्षा तिच्यासाठी वेळ देणे, तिचा सन्मान करणे आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हे अधिक महत्त्वाचे आहे। धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासात केलेले दान आणि सेवा 7 पटींनी अधिक फळ देते असे मानले जाते। त्यामुळे या काळात आईची ओटी भरल्यास घरात सुख, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते अशी श्रद्धा आहे। काही लोकांच्या अनुभवानुसार घरातील वाद कमी होतात, आर्थिक अडचणी दूर होतात आणि मनाला समाधान मिळते। जरी यामागे श्रद्धेचा भाग असला तरी आईचा आशीर्वाद हेच खरे जीवनातील सर्वात मोठे धन, यात शंका नाही। म्हणूनच या अधिक मासात शक्य असेल तर आपल्या आईची ओटी नक्की भरा। आई जवळ असेल तर तिच्यासोबत वेळ घालवा, तिच्या चेहऱ्यावर हास्य आणा आणि तिचा आशीर्वाद घ्या। जर आई हयात नसेल तर तिच्या आठवणींना वंदन करून एखाद्या गरजू स्त्रीला मदत करा, कारण खरी पूजा ही प्रेम, आदर आणि सेवेमध्ये असते। आशा करते की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल। अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।